बातमी येते एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधल्या मुलींना अखेर न्याय मिळाला आहे। याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही, त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांच्या आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला असं कोर्टाने म्हटलं। या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याकरता या मुली आणि त्यांना या लढ्यात साथ देणारे कोथरूड पोलीस ठाण्यात जाणार आहेत आणि तक्रार करणार आहेत। 2 ऑगस्टला एबीपी माझाने बातमी दाखवली होती आणि आता 3 महिन्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्यानं मुलींच्या लढ्याला यश आलंय। तर कोर्टाचे आदेश आणि निरीक्षण काय सांगतायत ते बघूया। 6 पोलिसांसह 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करा। पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये गेले, ओळख न देता घराची तपासणी केली। पोलिसांनी महिला आणि तिच्या मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ आणि अपमान केला। पोलिसांनी महिला आणि मैत्रिणींचे मोबाईलमधले फोटोही काढले। पोलीस तासाभरानंतर पुन्हा गेले आणि मुलगी तिच्या मैत्रिणीला मारहाण केली, पोलीस ठाण्यात नेलं। पोलीस ठाण्यातही मुलगी आणि मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ झाली, मारहाण करण्यात आली। एका पोलिसाने तर मुलीचा शारीरिक छळही केला। पुण्यामधील 3 मुलींसोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं, त्याची दखल कोर्टाने घेत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। माझाने ही बातमी लावून धरली होती। आता मात्र पीडित मुलींनी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। रुपाली चाकणकरांनी पीडित मुलींची नावं घेऊन ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती। त्यानंतर मुलींनी पोस्ट डिलीट करण्याची विनंती रुपाली चाकणकर यांना केली, मात्र पीडितेच्या विनंतीनंतरही चाकणकरांनी पोस्ट डिलीट केली नाही। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पीडित मुलींनी केली। जे भारतीय न्याय संहितेमध्ये क्रिमिनल डिफेमेशन आहे। एखाद्या SC ST कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर, तर क्रिमिनल डिफेमेशन सारखं सेक्शन लागतं आणि ह्या मुली ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालीताई चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल। त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लीगल मार्गदर्शन घेणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।